भारतात एक असं मंदिर आहे जिथे सूर्य मावळल्यानंतर आजही अनेक स्थानिक लोक जाणं टाळतात। एक असं मंदिर ज्याला काही लोक डायनचं मंदिर म्हणतात, तर काहींच्या मते इथे हजार वर्षांपूर्वी अशा शक्तींची साधना केली जायची ज्यांचा उल्लेख ऐकताच आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो। या मंदिराला छप्पर नाहीये, कारण मान्यता अशी आहे की इथल्या योगिनी रात्री आकाशातून उडत येत असतात। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे मंदिर कोणत्याही जंगलाच्या आत, डोंगर कपारीत किंवा एखाद्या गुप्त गुहेत नाहीये, तर ओडिशाच्या राजधानी भुवनेश्वर पासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे। कोणतं आहे हे मंदिर? का याला डायनचं मंदिर म्हटलं जातं? काय आहे या मंदिराचं रहस्य? सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। ओडिशातल्या हिरापूर या छोट्याशा गावामध्ये वसलेलं हे मंदिर पहिल्या नजरेत पाहिलं तर फार साधं वाटतं। ना मोठं प्रवेशद्वार, ना भव्य शिखर, ना सोन्याचा कळस, फक्त गोलाकार दगडी भिंत आणि खुलं आकाश। आणि या साध्या सुध्या दिसणाऱ्या रचनेमध्ये सुद्धा हजार वर्षांपूर्वीच्या भारताचा एक असा अध्याय लपलेला आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। इतिहासकारांच्या मते या मंदिराची निर्मिती साधारण 9व्या शतकात झाली, म्हणजे आजपासून जवळपास 1000 ते 1200 वर्षांपूर्वी। अनेक अभ्यासक या मंदिराचं श्रेय भौमकारा राजवंशातल्या राणी हिरादेवी यांना देतात। त्या काळात ओडिशा म्हणजेच प्राचीन कलिंग प्रदेश शक्ती, उपासना आणि तांत्रिक परंपराचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जायचं। असंही म्हटलं जातं की हिरापूर गावाचं नाव सुद्धा हिरादेवी यांच्या नावावरून पडलं। विशेष म्हणजे जेव्हा हे मंदिर उभं राहत होतं तेव्हा कोणार्कचं जगप्रसिद्ध सूर्य मंदिर सुद्धा अस्तित्वातच नव्हतं। आज ज्यासाठी लाखो पर्यटक ओडिशात येतात, त्या कोणार्कपेक्षा सुद्धा हे मंदिर जुनं असल्याचं अनेक संशोधक मानतात। संध्याकाळ होऊ लागली की इथला माहोल बदलायला लागतो, असं स्थानिक लोक सांगतात। दिवसभर पर्यटकांनी गजबजलेला हा परिसर हळूहळू शांत होतो। काही गावकरी अजूनही अंधार पडल्यानंतर या मंदिराच्या दिशेने जाणं टाळतात। अनेक पिढ्यांमधून चालत आलेल्या कथा आजही इथे ऐकायला मिळतात। काही जण सांगतात की पूर्वी रात्रीच्या वेळी मंदिराजवळ विचित्र आवाज ऐकू यायचे। काहींना इथे एक अनामिक अस्वस्थता जाणवते। अर्थात याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये, पण या सगळ्या गोष्टींमुळे या 64 योगिनी मंदिराभोवतीचं गूढ जास्त वाढतं। भारतामध्ये हजारो प्राचीन मंदिरं आहेत। काही त्यांच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहेत, काही त्यांच्या इतिहासासाठी आणि काही चमत्कारांच्या कथांसाठी। पण 64 योगिनी मंदिर हा या तिन्ही गोष्टींमध्ये वेगळं ठरतं, कारण हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाहीये, तर भारतीय तंत्र परंपरेचा एक जिवंत पुरावा मानलं जातं। एक अशी परंपरा जी आजही अनेकांसाठी एक गूढ आहे। पण 64 योगिनी मंदिराची खरी ओळख त्याच्या इतिहासापेक्षा त्याच्या देवतांमुळे आहे। या मंदिरात एकूण 64 योगिनींच्या मूर्ती आहेत। पण नेमक्या या योगिनी कोण होत्या? तर हिंदू परंपरेमध्ये देवीच्या असंख्य रूपांचा उल्लेख आढळतो। त्यापैकी योगिनी या देवीच्या शक्ती स्वरूप मानल्या जातात। तांत्रिक परंपरेनुसार प्रत्येक योगिनी विशिष्ट शक्ती, ज्ञान, संरक्षण किंवा ऊर्जेचं प्रतीक आहे। काही योगिनी युद्धाशी संबंधित आहेत, काही समृद्धीशी, काही अध्यात्माशी, तर काही गूढ शक्तींशी। मंदिराच्या गोलाकार भिंतीवर असलेल्या प्रत्येक कोनाड्यात एका योगिनीची मूर्ती आहे। या मूर्तींची वैशिष्ट्ये पाहिली तर त्या पारंपरिक देवतांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या वाटतात। काही योगिनी सिंहावर स्वार आहेत, काही हत्तीवर, काही पक्षावर, तर काही विशिष्ट प्राण्यांवर। अनेक मूर्तींमध्ये हातात शस्त्र आहेत, काहींचे चेहरे शांत आहेत, तर काही अत्यंत उग्र। मंदिराच्या मध्यभागी महामाया देवीची स्थापना करण्यात आली आहे। स्थानिक लोक आजही त्यांना सर्वोच्च शक्ती मानतात, त्यामुळे या मंदिराला अनेकदा महामाया मंदिर असंही म्हटलं जातं। आता प्रश्न येतो तो या मंदिराच्या सर्वात रहस्यमय वैशिष्ट्याचा, ते म्हणजे या मंदिराला छप्पर का नाहीये? आजही जेव्हा एखादा पर्यटक पहिल्यांदा इथे येतो तेव्हा त्याला हा प्रश्न नक्की पडतो, कारण भारतातील जवळपास प्रत्येक मंदिरावर छप्पर किंवा शिखर असतं, पण 64 योगिनी मंदिर पूर्णपणे आकाशासाठी खुलं आहे। अनेक लोकांना वाटतं की इतक्या वर्षात छप्पर कोसळलं असेल, पण पुरातत्व अभ्यासकांच्या मते हे मंदिर सुरुवातीपासूनच छप्पर नसलेलं बांधण्यात आलं होतं। पण असं का? तर यामागे एक प्राचीन श्रद्धा सांगितली जाते। तांत्रिक परंपरेनुसार योगिनींना आकाशमार्गाने भ्रमण करण्याची शक्ती होती। त्या रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुन्हा मंदिरात परत यायच्या, त्यामुळे त्यांना मुक्तपणे ये जा करता यावी म्हणून मंदिरावर छप्पर बांधण्यात आलं नाही। आता आजच्या वैज्ञानिक युगात ही कथा काल्पनिक वाटू शकते, पण हजार वर्षांपूर्वीच्या लोकांसाठी या श्रद्धा खूप मोठ्या होत्या आणि म्हणूनच मंदिराची पूर्ण रचना त्या विचारांनुसार करण्यात आली। वरून पाहिलं तर मंदिराचा गोलाकार आकार स्त्री शक्तीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या योनीसारखा दिसतो। भारतीय तंत्र परंपरेमध्ये याला खूप पवित्र स्थान आहे, त्यामुळे मंदिराचं वास्तुशास्त्र आणि धार्मिक विचार यांचा एक अनोखा संगम इथे दिसून येतो। विशेष म्हणजे हे मंदिर अनेक शतकं जगाच्या नजरेपासून लपून राहिलं। कालांतराने त्यावर माती साचली, झाडं वाढली आणि हळूहळू ते पूर्णपणे विस्मृतीत गेलं। अनेक शतकांपर्यंत लोकांना याचं अस्तित्व सुद्धा माहितीच नव्हतं। पण मग हे मंदिर पुन्हा जगासमोर आलं कसं? 1953 मध्ये ओडिशा राज्य संग्रहालयाचे पुरातत्वज्ञ केदारनाथ महापात्र या भागात संशोधन करत होते। त्यावेळी त्यांना काही दगडी अवशेष सापडले।
पुढच्या उत्खननातून एका मागोमाग एक मूर्ती बाहेर येऊ लागल्या आणि शेवटी जगासमोर पुन्हा एकदा हे 64 योगिनी मंदिर उभं राहिलं. आज हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संरक्षणाखाली आहे. दरवर्षी इथे 64 योगिनी महोत्सव आयोजित केला जातो. देशभरातून कलाकार, इतिहास संशोधक, अध्यात्म अभ्यासक आणि पर्यटक इथे येतात. पण एवढ्या अभ्यासानंतर सुद्धा काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. स्थानिक लोकांच्या या कथांमागे काही खरं आहे का? तंत्रसाधनेबद्दल सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत? आणि 1000 वर्षानंतर सुद्धा या मंदिराभोवती गूढतेचं वलय का टिकून आहे? कदाचित याची उत्तरं कुणाकडेच नाहीत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, भारतातील सर्वात रहस्यमय आणि सर्वात वेगळ्या मंदिरांचा उल्लेख झाला तर ओडिशातल्या या 64 योगिनी मंदिराचं नाव त्यात सर्वात वरच्या क्रमांकावर असेल. भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांच्यासोबत अशाच अगम्य गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. या गोष्टी ऐकायच्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा लगाओ बत्ती.